आजचा आपला टॉपिक आहे, म्हणजे आजचा आपला धडा आहे जो इंडस्ट्री बेस्ड ऑन प्लांट प्रोडक्ट्स, त्याचा इंट्रोडक्टरी सरच पहिलाच टॉपिक अरोमा थेरपी आज आपण बघणार आहोत. पहिले 2 लेक्चर्स जोजोबा आणि लेमन ऑइल हे जे तुम्ही पाहिले असतील तर ते सगळे अरोमा थेरपीमध्ये इन्क्लुडेड आहेत. अरोमा थेरपीमध्ये त्यांचा मेन आणि अतिशय इसेन्शियल असा रोल आहे. तर अरोमा थेरपी म्हणजे इन सिम्पल लँग्वेजमध्ये बघायला गेलं तर इट इज अ थेरपी बेस्ड ऑन फ्रेग्रन्स और ओडर. आता इथली डेफिनेशन बघूया. तर अरोमाथेरपी इज वन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी थेरपीज विच यूज फ्रेग्रन्स ऑफ इसेन्शियल ऑइल्स एज द मेजर थेरेपेटिक एजेंट्स फॉर हीलिंग अ पर्सन्स माइंड, बॉडी अँड सोल. It is the modern name given to the ancient knowledge of healing and improving the health by use of natural aromatic agents known as herbal essential oils. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर लेव्हेंडर आहे, लेमन ऑइल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, जे मोस्टली अरोमाथेरपीमध्ये वापरले जातात. आणि तसं बघायला गेलं तर अरोमाथेरपीमध्ये आणि लेव्हेंडर ऑइल जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये जे सायंटिस्ट आहेत म्हणजे गॅटेफॉस आहेत, म्हणजे जे त्यांचं जे कंप्लीट नेम आहे रेने मॉरिस गॅटेफॉस, की ज्यांच्याबद्दल मी असं वाचलं की त्यांच्या हाताला जखम झालेली तर त्यांनी त्याच्यावर औषधोपचार म्हणून लेव्हेंडर ऑइल अप्लाय केलं, ज्याचा रिझल्ट त्यांना चांगला मिळाला. तेव्हापासून ते जेव्हा स्वतःच्या पेशंट्सवरती सर्जरी करायचे तेव्हा सर्जरीच्या अगोदर सुद्धा ते हे जे लेव्हेंडर ऑइल आहे ते आपल्या पेशंट्सवरती अप्लाय करायचे आणि त्याचा रिझल्ट त्यांना चांगला मिळायचा. सो याच्या पुढे बघायला गेलं तर aromatherapy was first used only 65 years ago by a French chemist, Gattefossé, who spent his entire life studying the therapeutic properties of plant oils. ज्यांच्याबद्दल मी आता सांगितलं की रेने मॉरिस गॅटेफॉस. तर ॲक्च्युली ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी परंपरा आहे, पहिले कोणी असं केलं असावं म्हणजे इसेन्शियल ऑइल्सचा हा एवढा मेजर प्रमाणामध्ये यूज कोण करत असेल तर इजिप्तमध्ये. आणि तो कसा म्हणजे तर इजिप्शियन्स यूज मॅरीन अँड वूड्स आपलं सीडर वूड्स ऑइल्स टू प्रिझर्व ममीज. ते आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे पद्धत आहे की अशा कवर ज्या असतात मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये ते मम्मीजना प्रिझर्व करतात ॲक्च्युली. तर आपल्याला माहिती आहे ह्युमन बॉडी आहे, सडते, वास येतो. तर आता खूप सारे केमिकल्स आहेत त्यांना फ्रेश अँड ड्राय ठेवण्यासाठी, पण तेव्हा काय असेल तर हे इसेन्शियल ऑइलच त्यांना महत्त्वाचं होतं. Thus, Egyptians were the first to distill plants to extract essential oils. Although it is based on the more than 6,000 years knowledge, the term aromatherapy was first used only 65 years ago by a French chemist, Gattefossé, who spent his entire life studying the therapeutic properties of plants. जसं आपण वाचलं फ्लोमध्ये आलं. तर aromatherapy is a versatile substance and works on body and mind simultaneously. The sense of smell of human is incredibly powerful and can distinguish about 10,000 different scents. आपण अनेक सेंट्स म्हणजे डिस्टिंग्विश डिफरन्स बिटवीन करू शकतो. मोगऱ्याचा सुगंध चाफ्याचा सुगंधासारखा असू शकत नाही, चाफ्याचा लेव्हेंडरसारखा असू शकत नाही. आपल्याला डिफरन्शिएट करता येतं. म्हणून आता अनेक आपण गेम पण खेळतो, असे की डोळ्यावर हात ठेवला आणि मग कुणी आपल्याला काही आपल्या असं नाकासमोर आणून देतं आणि आपण वास घेतो. आपल्याला समजतं की कोणाचा सुगंध कसा आहे. आपण डिफरन्शिएट करू शकतो. का डिफरन्शिएट करू शकतो म्हणजे जसं कुठलाही स्मेल, मग घाण असू दे स्मेल किंवा चांगला असू दे, स्मेलचा डिरेक्ट संबंध येतो म्हणजे आपल्या कुठल्या बॉडी पार्टशी येत असेल तर नोजची येतो. इंद्रिय आहे आपलं, नोज बरोबर येतो. ॲक्च्युली नोज तर एक ऑर्गन आहे, पण त्याचे सुगंध आपण ठरवलेले. पण कळतं कसं आपल्या माइंडला की नाही हा ह्याचा सुगंध आहे. भले डोळ्यांना दिसलंय, नाक वास घेते, पण तरी पण तर आपल्यामध्ये काही स्मेल असे म्हणजे स्मेल सेन्स आहेत. ऑल्फॅक्टरी ऑर्गन्स ज्याला आपण म्हणतो तसे स्मेल सेन्स आहेत जे सेन्स करतात. ते कुठले तर त्याच्यामध्ये द अरोमा ऑफ इसेन्शियल ऑइल्स ॲक्टिवेट्स सर्टेन न्यूरो सेंटर्स ऑफ अवर ब्रेन. ते न्यूरो सेंटर्समध्ये न्यूरो केमिकल्स असतात जे सिक्रीट केल्यावरती आपल्याला समजतं की अच्छा हा स्मेल याचा, हा स्मेल याचा, सच ॲज सेरोटोनिन, एंडोफिन्स एक्सेट्रा. ते मेसेज पोहोचवतात की अच्छा ह्याचा सुगंध हा आहे. मग आपण लगेच ओळखतो की नाही हा ह्याचाच आहे. मग आपण मोगरा, चाफा, कुठलीही वस्तू द्या, कुठलेही असं काही मटेरियल आणा आपल्याला कसं आपण डिफरन्शिएट करू शकतो. द अरोमा इसेन्शियल ऑइल्स ॲक्टिवेट सर्टन न्यूरो सेंटर्स ऑफ अवर ब्रेन झालं ॲक्च्युली. त्याच्यानंतर दिस थेरपी युटिलाइज व्हेरियस परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स टू गेट रिलीफ फ्रॉम न्यूमरस अलाइनमेंट्स लाईक ह्युमन्स नॉट एलिमेंट्स, इट्स इलमेंट्स म्हणजे आपल्यातला इलनेस जो आहे त्याच्यामध्ये. कारण आपल्याला माहिती आहे अरोमा थेरपी तसं तो सुगंधाचा आणि आपला तर फक्त एक चांगला आपला मूड होतो. सुगंध कुठला एक चांगल्या प्रकारचा जसं मोगरा आहे, चाफा आहे, यांचा वास घेतल्यानंतर थोडासा मूड लाईट होतं, रिफ्रेशिंग वाटतं, एक फ्रेशनेस असा येतो आपल्यामध्ये. मूड लाईट करण्याचंच काम असतं एवढं चांगल्या सुगंधांचं. कारण मोगरा, चाफा, लेव्हेंडर या सगळं तगर वगैरे यांचा वास घेतल्यानंतर आपला मूड तसाही रिफ्रेश होतो. याच्या जागेवर समजा तुम्ही मला जो वास घ्यायला सांगितलं सडक्या अंड्याचा, सडलेल्या भाजीचा, तर माझा मूड 2 मिनिटात ऑफ होईल. आणि मूड डिपेंड
आपला मूड डिपेंड आहे ह्यांच्यावरती, अशा सुगंधांवरती आपला मूड डिपेंड असतो. म्हणून तर अरोमा थेरपी अस्तित्वात आलेली आहे. एलिमेंट्स, आणि ह्या एलिमेंट्समध्ये ॲक्च्युली ते एलिमेंट्स नाही, ते इलमेंट्स आहे. इलमेंट्स म्हणजे अनेक असे आजार, इलनेस जे फक्त बॉडीतले नाही, असे फिजिकल नाही तर मेंटली पण इलनेस असू शकतात. जसे डिप्रेशन आहे, इनडायजेशन आहे, हेडॅक आहे, त्याच्यानंतर इन्सोमिया आहे. इन्सोमिया म्हणजे निद्रानाश ज्याला आपण म्हणतो, की झोप येत नाही. ॲक्च्युली असं बघायला गेलं तर आपण काही लोक यांच्याकडे कॉमन आजार म्हणून पाहतात की झोपच येत नाही आहे ना, दुसरं काय आहे, झोपच येत नाही आहे. तर असेल स्ट्रेसमुळे वगैरे होत असेल, पण हा जेव्हा प्रॉब्लेम वाढत जातो की झोप येतच नाही किंवा कमी झाली आहे, डोळ्यांखाली एकदम असे डार्क सर्कल्सच येत आहेत, झोप घ्यायचा प्रयत्न करतो पण झोप येत नाही आहे, सारखे काय काय असे विचार चालू आहेत. तर हे असे विचार किंवा हे जे आपल्या डोक्यामध्ये जे असं चालू असतात सततचे विचार वगैरे, आपल्याला रिलीफ फीलच होत नाही, ते अरोमा थेरपीने फील होऊ शकतं. आणि अरोमा सेंटर्स आपल्याकडे आहेत जे ज्यांना स्पा म्हणतात, मसाज सेंटर म्हणतात, जे पनवेल, नवी मुंबई वगैरे या ठिकाणी आहेत. मोस्ट ऑफ दी लेव्हेंडर ऑइल, त्याच्यानंतर ऑलिव्ह ऑइल यांच्याच ह्याच्यावरती बेस्ड आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा मसाज स्पा करायला घेतात तेव्हा यांचा यूज मेजर प्रमाणामध्ये असतो. अजून जर बघायला गेलं तर क्लासिफिकेशन ऑफ अरोमा थेरपी. अरोमा थेरपी जी आहे म्हणजे नॉर्मल पर्सन तसं कोणी घेऊ शकतो. जी आपण रोजची जी करतो अरोमा थेरपी ती वेगळीच असते. जी आपली नॉर्मल अरोमा थेरपी असते, म्हणजे जेणेकरून आपण जर बाहेर जायला निघालो, मस्त सेंट मारतो, फॉग अँड ऑल कुठले ज्याचा वास चांगला येतो, नाहीतर अत्तर लावतो. आणि आपले स्मेल सेन्स तर अतिशय भारी असतात, आणि कोणी सेंट मारलं तर आपल्याला लगेच कळतं, भले तो माणूस आपल्या समोर असायला पाहिजे. आणि हे जे न्यूरो सेंटर्स आहेत आपल्याला लगेच कुठलाही स्मेल ओळखता येतो ॲक्च्युली. म्हणजे जेणेकरून कुत्र्याला आपण आपल्या कॉम्पिटिशनमध्ये मागे टाकू, इतकं भारी आपला स्मेलचा सेन्स आहे. इतका भारी असतो की आपल्याला एवढं समजतं की शेजारच्या घरामध्ये आज मच्छी केली जाते, याच्या शेजारच्या घरामध्ये बांगडा केला आहे, याच्या शेजारच्या याच्यामध्ये बिर्याणी चालू आहे, वास येतोय स्ट्रॉंग, लगेच समजतं कशाचा वास आहे, बिर्याणीचा आहे, पुलावचा आहे, लगेच समजतं. स्मेल ऑर्गन्स आपले तर आपण बघत होतो अरोमा थेरपी. आणि अरोमा थेरपीमध्ये अजून आपले बरेच पॉईंट्स त्याचे डिस्कस व्हायचे. त्यातले आता आपण बघणार आहोत अरोमा थेरपीमध्ये क्लासिफिकेशन. देर आर 5 टाईप्स. अरोमा थेरपीचे हे बेसिक मेन 5 टाईप्स आहेत. अरोमा थेरपी म्हणजे आता जसं अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की थेरपी बेस्ड ऑन फ्रेग्रन्स आहे. की आता ॲक्च्युली अरोमा थेरपी अशी आहे की ज्याने असं नाही की पेशंट जसं नॉर्मल औषधांचं असं आहे की ही गोळी घेतली की बरं होणारच, की हे टॅब्लेट्स घेतले म्हणजे 100% बरा होणारच, तसं असं नाही आहे. अरोमा थेरपीचं तसं नाही आहे की घेतली म्हणजे पेशंट बरा व्हायलाच पाहिजे असं कंपल्शन नाही आहे. अरोमा थेरपी ही कॉज असं कुठल्या फिजिकल आपल्या ऑर्गनवर कॉज करत नाही, ती आपल्या माइंडवर कॉज करते. त्यामुळे जितकं पेशंट किंवा जो असेल व्यक्ती घेणारा तो जितक्या पॉझिटिव्हली घेईल ते अरोमा थेरपी, जितकं पॉझिटिव्हली विचार करून घेईल तेवढं त्याचा जो काही स्ट्रेस, डिप्रेशन, इलनेस वगैरे जो आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. सो तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी ही जी अरोमा थेरपी आहे ती 5 मेन टाईप्समध्ये डिवाईड करण्यात आलेली आहे. आणि ते मेन टाईप्स म्हणजे त्यातलंच पहिलं आहे कॉस्मेटिक अरोमा थेरपी. कॉस्मेटिक्स म्हणजेच अर्थात आपले ब्युटी प्रोडक्ट्स ज्यांना आपण म्हणतो. तर ब्युटी प्रोडक्ट्स म्हणजे फक्त ते ब्लश किंवा फाउंडेशन, लिपस्टिक, आयलायनर वगैरे हे तर आहेतच. यांना एक वेगळा प्रकारचा सुगंध असतो. यातही वेगळ्या ज्या आपल्या क्रीम्स असतात ज्या मुली वापरतात एक टोनिंग इफेक्टसाठी वगैरे, त्यांना सुद्धा म्हणजे असतात तर म्हणजे असतात तर चांगलं येतात, एकदम हायड्रेशन वगैरे करतात, टोनिंग इफेक्ट देतात, म्हणजे ड्रायनेस येऊ देत नाहीत, एकदम क्लिन्झिंग असं काम करतात ते. त्यांना एक अरोमासुद्धा असतो एक वेगळ्या प्रकारचं. जसं समजा एखादं क्रीम असेल ते स्ट्रॉबेरी वगैरे याच्या पल्पवर बेस्ड वगैरे असेल तर अर्थातच क्रीमला स्ट्रॉबेरीचा वास येतच असतो. सो सेम तसंच अरोमा थेरपी म्हणजे त्यांचा वासच वेगळा असतो कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा. समजा लिपस्टिक ती म्हणजे स्ट्रॉबेरी किंवा अजून काही फ्रूट्स असेल या दोघांच्या कॉम्बिनेशनने असेल तर दोघांचा एक सेम थोडा एक मिक्सिंग असा स्मेल, चॉकलेट वगैरे जे काही असेल त्याचा याचा एक मिक्सिंग असा स्मेल येतो. आणि लिपस्टिक वगैरे ज्या थोड्या एक कॉस्टली असतात, ज्या एक्सपेन्सिव्ह असतात, ते नॉर्मल तर लिपस्टिक्स त्यांना पण वास असतो, पण आता ते डिफरन्शिएट नाही करतात, म्हणजे त्यांची तुलना नाही करू शकत. हा वास याचा आहे पण भारी वाटतो तो वास घेतल्यानंतर. जे मुलींना माहितीच असेल मेकअप किटमधल्या अनेक म्हणजे जे आयशॅडोज, आयलॅशेस वगैरे जे काही सगळं असते, फाउंडेशन वगैरे सगळं आपलं ओव्हरऑलच ब्युटी प्रोडक्ट यांना प्रत्येकाला एक वेगवेगळ्या प्रकारचा वास असतो जो घेतल्यावरती आपल्याला फ्रेशनेस फील होतो. आपल्या चेहऱ्याला आपण लावलं हे आपण विचार केल्यावरच खूप भारी वाटतं, कारण त्यांचा एक स्मेलच भारी असतो. त्याच्यामध्ये कॉस्मेटिक अरोमा थेरपीमध्ये असं सांगितलं की दिस थेरपी युटिलाइजेस सर्टेन इसेन्शियल ऑइल्स फॉर स्किन, बॉडी, फेस अँड हेअर कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. These products are used for their various effects as cleansing, moisturizing, drying and toning.
आपल्याला माहिती आहे हे जे मेकअप किटमध्ये जे ब्युटी प्रोडक्ट्स असतात त्यांचं कामच असतं की चेहऱ्याला सुंदर दाखवणं हे तर काम आहेच, पण अर्थातच हायड्रेट ठेवणं, क्लिन्झिंग म्हणजे अर्थातच साफ म्हणजे एकदम क्लीन ठेवणं, थोडक्यात मॉइश्चरायझिंग, ते बोलले की डिहायड्रेशनपासून दूर ठेवायचं, ड्राईंग वगैरे अँड टोनिंग, ते भरपूर कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर दुसरा टाईप आहे मसाज थेरपी, म्हणजे मसाज अरोमा थेरपी, ज्याच्यामध्ये आहे की द यूज ऑफ ग्रेप सीड, almond or jojoba oil for massage has shown wonderful effects on body. This is also known as healing touch of massage therapy. पनवेलमध्ये एक आहे ऑलिव्ह मसाज असं पार्लर काहीतरी आहे. ऑलिव्हवर जास्तीत जास्त जर आपल्याला बघायला गेले ना अरोमाथेरपीमध्ये तर मोस्टली यूज होणारे कोण आहेत तर लेमन ऑइल आहे, लेव्हेंडर आहे आणि ऑलिव्ह ऑइल तर आहेच. त्याच्यानंतर जोजोबा ऑइलसुद्धा आहे. हे वापरले जाणारे त्यांचे अरोमाथेरपीमध्ये एकदम असा मेन असा आस्पेक्ट आहे त्यांचा. त्याच्यामध्ये आता मी वाचलेलं आहे की मसाज म्हणजे जे तेल मसाजसाठी ते एक इसेन्शियल ऑइल्समधलं एक असं फ्रेग्रन्स, एक वेगळ्याच प्रकारचा एक फ्रेग्रन्स ज्याने माइंडला एकदम रिलीफ, एकदम सॅटिस्फॅक्शन असं वाटेल असं एकदम एक अरोमा असलेलं असं इसेन्शियल ऑइल्स ते वापरतात जे बॉडीवरती अप्लाय केलं जातं करणाऱ्याच्या. जे मसाज करताना ॲज युजल म्हणजे नॉर्मल आपल्या घरामध्ये आपण जसं देसी मसाज करतो तसा मसाज नाही केला जात. या मसाजमध्ये जे अरोमा थेरपिस्ट असतात, जे नॉर्मल आपल्या घरी मसाज करायला येतात ते नॉर्मल कोणीही अशी पाहिजे, त्यांनी काय असा कोर्स वगैरे असा केलेला नसतो की कसं मसाज करायचं वगैरे. नॉर्मल मसाज म्हणजे त्यांना एवढंच माहिती आहे की अंग जेमतेम असं चोळायचं असतं, दाबायचं असतं, एवढंच माहिती असतं. अरोमा थेरपी असं एक सायंटिफिक त्यांची मेथड असते, त्याप्रमाणे काम करतात आणि त्यांचं ऑइल वेगळं असतं. असं आपण नॉर्मल खोबरेल तेल ऑइल वगैरे ते वापरत नाही. त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं ऑइल असतं ज्याने पेशंटला असं फिजिकली भारी तर वाटतंच, पण असं माइंडसुद्धा त्यांचं असं रिफ्रेशिंग होईल, त्यांचा अस्पेक्ट्स कसं चेंज करता येईल, दृष्टिकोन कसं चेंज करता येईल हे सुद्धा त्यांना समजतं. आणि तिकडनं अरोमाथेरपीच्या म्हणजे अरोमाथेरपी घेऊन पेशंट एकदम असा थोडासा फ्रेशच असं बाहेर पडतो, त्याचा पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये खूप सारी वाढलेली असते. त्यानंतर आता तिसरा आहे त्यातला मेडिकल अरोमाथेरपी. तर अर्थातच पेशंट आता या अरोमाथेरपीची अतिशय जास्त गरज असणार. द फाउंडर ऑफ मॉडर्न अरोमाथेरपी रेनी मॉरिस गेटेफॉस हॅज यूज इसेन्शियल ऑइल्स टू गेट मसाज पेशंट्स ड्युरिंग सर्जरीच्या अगोदर जे मी सांगितलेलं की हे जे आहेत की यांनी लेव्हेंडर ऑइल अप्लाय करून म्हणजे स्वतः त्यांनी अगोदर प्रूव्ह केलेलं आहे, स्वतः त्यांनी वापरून बघितलेलं आहे, म्हणून त्यांना फाउंडर ऑफ अरोमाथेरपी म्हणतात की ते अगोदर पेशंटच्या बॉडीवरती ते अप्लाय करायचे ज्याचा त्यांना रिझल्ट चांगला मिळायचा. कारण तेव्हा अर्थातच कारण सर्जरी करायची आपल्याला माहिती आहे, सर्जरी म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक असते, व्यवस्थित होईल ना, तर ती धाकधूक कमी करण्यासाठी म्हणून हे केलं जातं अरोमाथेरपी. तर त्यात ते लेव्हेंडरचं ऑइल वापरायचं जेणेकरून पेशंट थोडासा काम राहील, रिलॅक्स राहील, त्याला भीती नाही वाटणार. कारण भले डॉक्टर कितीही चांगला असू दे, कितीही चांगली त्याने डिग्री घेतलेली असू दे, पण अर्थातच तो थोडाफार तर समजा काही गडबड झाली सिच्युएशनची वगैरे काही झालं तर पेशंटला थोडी कळणार आहे, तो तर बघू शकणार नाही. त्यामुळे त्याला थोडं काम वाटावं अगोदर. जर आपले 2 पॉईंट्स बघायचं राहिलेले ते म्हणजे आपले 2 टाईप्स ॲक्च्युली आपण टाईप्स ऑफ अरोमाथेरपी बघतोय. ज्याच्यामध्ये आपले पुढचे 2 जे बघायचे टाईप्स राहिले ते म्हणजे ऑलफॅक्टरी अरोमाथेरपी आणि सायको अरोमाथेरपी. तर ऑलफॅक्टरी अरोमाथेरपीमध्ये असं आहे की इनहेलेशन ऑफ इसेन्शियल ऑइल्स हॅज गिवन राईज टू ऑलफॅक्टरी अरोमाथेरपी वेअर सिम्पल इनहेलेशन has resulted in enhanced emotional wellness, calmness, relaxation or rejuvenation of human body. The release of stress is welded with pleasurable scents. ॲक्च्युली ऑलफॅक्टरी ऑर्गन्स असतात म्हणजे अर्थात सेन्स ऑर्गन असतात, स्मेल्सशी रिलेटेड असे सेन्स ऑर्गन जे आपलं काही जे माणसं असतात तसं तर आपल्याला प्रत्येक स्मेल ओळखता येतो, पण काही जी माणसं असतात त्यांचं स्मेलशी थोडासा असं म्हणजे कन्फ्युजन होतं की म्हणजे असं होतं म्हणजे समजा आता मी एखाद्या व्यक्तीला मोगरा दिला तर समजा त्याने सांगितलं नाही हा वास चाफ्याचा आहे, चाफ्याला त्याने मोगऱ्याचा वास दिला तर कसं होईल. तर असं जे कन्फ्युजन असतं की 2 सिमिलर वास असतील, थोडाफार ज्यांच्यामध्ये डिफरन्स असत असेल की त्याला नाही समजत 2 स्मेल्स किंवा 2पेक्षा अधिक स्मेल्स आहेत त्याच्यामध्ये त्याला डिफरन्शिएट वगैरे करता येत नाही. त्यासाठी ऑलफॅक्टरी अरोमाथेरपी जी आहे ती बेस्ट आहे, कारण ती जे तुमचे जे स्मेल सेन्स आहेत ते एनहान्स करते. आणि आपल्याला माहिती आहे ते रिलॅक्सेशन, कामनेस, वेलनेस म्हणजे आपले जे इमोशनली सगळी अटॅचमेंट आहे स्मेल बरोबर ती सगळी जी आहे ती ॲक्टिवेट म्हणजे जरा रिॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करते ऑलफॅक्टरी अरोमाथेरपी, ज्याच्यामध्ये सिम्पल इनहेलेशन असतं. म्हणजे तुम्हाला फक्त वास म्हणजे नसं नॉर्मल गोष्टींचा आपण वास घेतो तसंच एक नॉर्मल तसं आपल्या नाकाद्वारे आपल्याला वास घ्यायचा असतो, जसं नॉर्मल करतो तसंच करायचं असतं.
पण ॲज युजल आपले जे ॲक्टिवेट होतात स्मेल ऑर्गन्स थोडेसे अजून, की जेणेकरून आपल्याला पटकन म्हणजे स्मेल ओळखता येत नसतात, डिफरन्शिएट करता येत नसेल एखाद्या पेशंटला, तर ते त्याला करता येऊ लागतं. कारण अरोमाथेरपीने त्याच्यामध्ये थोडा वेलनेस, कामनेस, सॅटिस्फॅक्शन, रिलॅक्सेशन, तर जो इथे जो काही भार असतो सगळा तो सगळा रिलीज होतो. त्याच्यानंतर पुढची आहे सायको अरोमाथेरपी, जी लास्ट आपलं टाईप आहे. त्याच्यातलं सायको अरोमाथेरपी म्हणजे सायको म्हणजे आता आपल्याला समजलं असेल, सायको म्हणजे ॲज युजल की असा पर्सन जो मेंटली इल्ड आहे, असा पेशंट. तर त्यांचा आपल्याला माहिती आहे वॉर्ड वेगळा असतो. ते अतिशय म्हणजे आपल्यासारखे ते नसतात, म्हणजे फिजिकली वगैरे ते इल्ड वगैरे नसतात, फिजिकली त्यांना जखम वगैरे काही झालेली नसते, पण आता ते थोडेफार ते आपण म्हणतो इकडचं त्यांचं बॅलन्स थोडासा इम्बॅलन्स असतात थोडेफार, ते इकडनं मेंटल इम्बॅलन्स ज्याला आपण म्हणतो तो असतो त्यांच्यामध्ये. फिजिकली ते एकदम परफेक्ट असतात, आपल्यासारखे काम करू शकतात, पण त्यांचं जे मेंटल सिच्युएशन असते ती जरा इकडे तिकडे हललेली असते. ती अरोमाथेरपीने आपण आपल्यासारखे नॉर्मल त्यांना बनवू शकतो. आणि ती थेरपी त्यांना जेणेकरून यासाठी देतात की जेणेकरून त्यांच्यामध्ये, कारण ते मेंटली इल्ड आहेत, जर समजा फिजिकल काही असतं तर ऑपरेशनद्वारे ते नीट करू शकतो, पण ही अशी इलनेस आहे, हा मेंटल इलनेस असा इलनेस आहे की ज्याच्यासाठी एक मेंटल कामनेस, रिलॅक्सेशन वगैरे, डिप्रेशन थोडंफार दूर होईल असं काहीतरी करायला लागतं. मग त्यासाठी तिथे दिल्याप्रमाणे एक इन्हेलेशन, सिम्पल इन्हेलेशन काय करतात ते, की आता वॉर्ड वेगळा असतो, आता नॉर्मल वॉर्डमध्ये जर ठेवत नाहीत अशा माणसांना, अशा पेशंट्सना, त्यामुळे त्यांच्या त्या पर्टिक्युलर अशा रूममध्ये, एका खोलीमध्ये, जशी ही खोली आहे तशा अशा पर्टिक्युलर रूममध्ये त्यांना ठेवलेलं असतं. नेहमी ते तिथेच असतात, कारण आता आपल्याला माहिती आहे ते अतिशय म्हणजे अशी वर्तणूक, म्हणजे लहानपणाच्या वरची वर्तणूक असते, सगळ्याची नासधूस, तोडफोड वगैरे, त्यांना कुठे काय वागायचं कसंही कळत नाही, कारण त्यांचं मानसिक संतुलन नीटच नसते, तर अर्थातच म्हणून त्यांना एक स्पेशल रूम दिलेली असते. आणि मग त्या रूममध्ये मग एक इसेन्शियल ऑइल जे आहे त्यांचं ज्याप्रमाणे तिथे जे पडणारे आवश्यक असं इसेन्शियल ऑइलचा स्मेल त्यांना दिला जातो त्यांच्या रूममध्ये, जेणेकरून ते सगळ्या अख्ख्या रूममध्ये ते इसेन्शियल ऑइलचा असा थोडाफार एक फ्रेग्रन्स सगळीकडे पसरेल, जेणेकरून तो सिम्पल इनहेल करता येईल त्या पेशंटला, आणि मग सिम्पली तो आरामात स्वतःहून काम राहील, स्वतःहून त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन येईल, असं ते थोडंसं बघतात. आणि हा फक्त त्याच्याच खोलीमध्ये केलेला, जेणेकरून तो थोडासा शांत झाला पाहिजे त्याची ती, कारण ती अरोमाथेरपी करतोय आपण, नॉर्मल इनहेलेशन नाही आहे, त्यामुळे तो थोडासा काम होतो, जेणेकरून मग त्याचं मानसिक संतुलन थोडं, कारण लगेच तर पटकन होणार नाही, कारण सर्जरी नाही आहे, आज ऑपरेशन केलं उद्या माणूस लगेच असं सरळ उभा आहे, ऑपरेशन तर नाही आहे, अरोमाथेरपी आहे, स्मेलवरती डिपेंड करते, त्याच्या सेन्सवर डिपेंड करते, तो पण कसा प्रतिसाद करतो पेशंट ह्याच्यावरती डिपेंड करते. त्यामुळे प्रोसेसला व्हायला थोडा वेळ लागतो. आणि थेरपी जसं मी म्हटले की असं नाही की पेशंटला 100% बरा करेलच, तो स्मेल घेतल्यानंतर त्याचा मूड किती एनहान्स होतोय. जसं एखाद्याने समजा तुम्हाला समजवलं, हसवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही किती प्रतिसाद देता त्याच्यावरती डिपेंड करतं. तुम्हाला तुमचं ठरलंच आहे की प्रतिसाद द्यायचाच नाही तर बरे होऊच शकत नाही. अरोमाथेरपी बेस्ट आहे की एखादा पेशंट असेल, त्याला वाटत असेल की नाही आता तर मी बरा होऊ शकत नाही, निगेटिव्हिटी असेल सबकॉन्शियस माइंडमध्ये, तर एक असा स्मेल, एक असा फ्रेग्रन्स जो पॉझिटिव्हिटी आणतो. कुठली पॉझिटिव्हिटी ही त्या पेशंटला पण डिफाईन नाही करते की कुठली पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये आली माहिती नाही, असं एवढंच सांगतो तो, पण अशी पॉझिटिव्हिटी अशी क्रिएट होते, एक ऑरा क्रिएट होतो त्याच्या बाजूला पॉझिटिव्हिटीचा, जेणेकरून त्याला सगळं मग असं पॉझिटिव्हिटी असं एकदम दृष्टिकोनच बदलतो त्याचा, आणि ती अरोमाथेरपीमध्ये येते. सायको अरोमाथेरपी जी स्पेशल सायको पर्सन म्हणजे मेंटली इल पर्सनसाठी असते. तर असे आपले 5 जे टाईप्स आहेत अरोमाथेरपीचे, जे बेसिक मेन टाईप्स आहेत, जे एकदम नॉर्मल पीपलपासून ते एकदम हायली इल्ड मेंटली इल्ड पेशंटपासून जे पेशंटपर्यंत जे वापरता येऊ शकतात ते आपण बघितले. अजून याच्यामध्ये काही प्लांट्स म्हणजे काही मेन जे असे ऑइल्स आहेत, इसेन्शियल ऑइल्स आहेत जे अरोमाथेरपीमध्ये मोस्टली जास्तीत जास्त वापरले जातात. लेव्हेंडर ऑइल आहे, लेमन ऑइल आहे, जोजोबा ऑइल आहे, जिंजर सुद्धा आहे, आलं जे आपण नॉर्मली चहामध्ये वगैरे वापरतो, ते सुद्धा कदाचित स्किन केअरमध्ये कामाला येतं असं थोडक्यात मी वाचलेलं आहे. असं भरपूर आहेत. अजून लेव्हेंडर वगैरे तर येतातच, जोजोबा ऑइल, ऑलिव्ह ऑइल तर हे तर कॉमन आहे. अनेक आपल्या ज्या क्रीम्स असतात फेसवॉश वगैरे